स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्या भागात आपण परिस्थितीचा स्वीकार आणि कष्टाची किंमत पाहिली. आता दुसऱ्या भागात आपण लढण्याची अंतिम तयारी आणि यशाची पहाट कशी असते हे पाहणार आहोत. पहिल्या भागात आपण पाहिलं की आपले प्रामाणिक कष्ट कधीच वाया जात नाहीत. पण मग प्रश्न पडतो की जर माझे कष्ट वाया जात नाहीत तर मग हे यशाचं फळ मिळायला एवढा उशीर का होतोय? स्वामी, माझी परीक्षा अजून किती घेणार? आज या दुसऱ्या भागात तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. शांत व्हा आणि विचार करा. जेव्हा सोनं आगीत जळतं ना, तेव्हा ते संपत नाही, तर त्याचा मळ जळून खाक होतो आणि बाहेर पडतं ते अत्यंत शुद्ध, मौल्यवान कुंदन. तुमच्या आयुष्यातला हा जो कठीण काळ आहे ना, हा तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातल्या सोन्याची किंमत जगाला दाखवून देण्यासाठी आली आहे. कधीकधी स्वामी आपल्याला अशा वळणावर आणून उभे करतात जिथे आपले सगळे लॉजिक, आपले सगळे प्लॅन्स अपयशी ठरतात. आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, पण नेमकं त्याच वेळी जेव्हा तुम्ही पूर्णपणे हतबल होऊन आपले हात स्वामींच्या चरणावर जोडता, तेव्हा तिथून चमत्काराची सुरुवात होते. लक्षात ठेवा, जगातल्या कोणत्याही डॉक्टर जेव्हा हात वर करतो तेव्हा तो सुद्धा म्हणतो, आता फक्त देवावर विश्वास ठेवा. याचा अर्थ काय? जिथे माणसाचे प्रयत्न संपतात, तिथून देवाची, त्या ब्रह्मांड नायकाची शक्ती काम करायला सुरुवात करते. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न केलेत ना? रात्रीची झोप मोडून, रात्रीचा दिवस करून, काम करून घाम गाळलाय ना? मग आता परिणामाची चिंता करायची तुम्ही थांबवा. ती चिंता आता स्वामींची आहे. जेव्हा तुमचा प्रयत्न 100% प्रामाणिक असतो, तेव्हा त्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळते. ज्या कष्टाच्या पाठीशी स्वतः स्वामी उभे राहतात, त्या कष्टाचं रूपांतर एका अशा दैदिप्यमान यशात होतं ज्याचा विचारही तुमच्या शत्रूंनी कधी केलेला नसतो. तू फक्त कर्म करत राहा, कारण जेव्हा वेळ तुझी असेल ना, तेव्हा न्याय करणारा स्वतः स्वामी समर्थ असेल. एखादी गोष्ट शिकण्याची संधी मिळते, शिकून घ्या. कामाची नवीन जबाबदारी मिळते, स्वीकारा. आयुष्यात एखादं अपयश आलंय, ती स्वतःला सुधारण्याची सर्वात मोठी संधी आहे, हे लक्षात ठेवा. ती एकच सांगेन, जेव्हा तुमची कठोर मेहनत आणि योग्य वेळ एकत्र येतात, त्यालाच लोक संधी म्हणतात. उठून उभे राहा. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. जी संधी आज उपलब्ध आहे, तिचा वापर करून स्वतःचे भविष्य इतके उज्ज्वल बनवा की लोकांनी तुमच्याकडे बघून म्हणावं, याने शून्यातून जग निर्माण केलं. पूर्ण आत्मविश्वासाने कामाला लागा, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुम्हाला लगेच ॲक्शन करण्याची ताकद देईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या स्वामीं भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.